माझी याच्या अगोदरच्या ज्या मालिका मी झी मराठीबरोबर करत होतो त्यावेळेला झी मराठीचे बिझनेस हेड आहेत निखिल साने. तर त्यांनी मला एके दिवशी बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की वीरेन, रमाबाई रानडे बद्दल तुला काही माहिती आहे का? तर मी म्हटलं माहिती आहे, पण म्हणजे डिटेल नाही. तसं मी वाचलं होतं शाळेत असताना किंवा त्याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये माहिती होतं थोडंफार. तर त्यांनी मला सांगितलं की तू त्यांचं पुस्तक वाच आणि तू मला सांग की त्याच्यावरती मालिका होऊ शकते का नाही. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, मी वाचतो. आणि मग मी वाचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया पटकन माझ्या डोळ्यासमोर अशी आली की त्याला एक डॉक्युमेंटरी म्हणू शकतो आपण. म्हणजे एखाद्या कुठल्याही व्यक्तीचं जेव्हा आपण जीवनचरित्र दाखवतो तेव्हा त्याला एक डॉक्युमेंटरीचा फील येतो आणि डॉक्युमेंटरी लोकांना आवडत नाही, हे अगदी सत्य आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मला काही फार, म्हणजे आपल्या लोकांना आवडेल कदाचित बघायला, परंतु जो एक सामान्य प्रेक्षक वर्ग आहे जो टेलिव्हिजनच्या समोर बसतो त्यात सगळ्या स्तरातली लोकं बसतात. म्हणजे ती मुंबई पुण्यातलीच बसतात असं नाही, पण अगदीच जळगाव, भुसावळ, सांगली, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळपासून ते अगदी नागपूरच्या पट्ट्यातली सगळी लोकं. आणि मी एक थिएटरचा आर्टिस्ट असल्यामुळे म्हणजे मी जेव्हा स्टेज करायचो त्यावेळेला आम्ही हे दौरे केलेले आहेत सगळ्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर ना जो प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला गडकरी रंगायतांना मिळेल तोच आम्हाला पुण्याला मिळेल याची अपेक्षा नसते किंवा तोच यवतमाळला मिळेल अशी अपेक्षा नसते. सो प्रत्येक ठिकाणून वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात. त्याच्यामुळे एक आपल्याला अंदाज येतो की एक प्रत्येक लोकांच्या सायकोलॉजी असेल किंवा त्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती असेल किंवा त्यांची परिस्थिती असेल त्यानुसार लोक स्वीकारतात. परंतु एक डॉक्युमेंटरी म्हटली तर त्याला एक अभ्यासक्रमाचं किंवा अभ्यासू आणि अभ्यास असा एक काहीतरी एक त्याला फील येतो जो नॉर्मली लोक ना आवडत नाही, म्हणजे बघत नाहीत. आज आता त्याच्यावरती मालिका करायची म्हटल्यानंतर त्याच्यात थोडीशी रंजकता आणणं गरजेचं आहे. आणि ती जर रंजकता जर आपण नाही आणली तर ती लोक ॲक्सेप्ट नाही करणार, असं आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. मी गेली आता जवळजवळ 20 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये काम करून. त्याच्यानंतर मी ते वाचल्यानंतर ना मला बऱ्याच गोष्टी अशा जाणवल्या की रमाबाईंनी म्हणजे आता उदाहरणार्थ मी पुण्याच्या मसापामध्ये गेलो होतो पुस्तक आणायला, कारण मला इकडे कुठेही पुस्तक मिळालं नाही. बरेच जण मला विचारायला लागले इकडे, मग इन्क्लुडिंग दादरचं कुठलं आयडियल, रमाबाई रानडे असंच केलं त्यांनी सुरुवातीला. सो त्यांच्याकडे नव्हतं. सो मग मला पुण्याला माझे सासरेबुवा श्री अरुण म्हात्रे, तर म्हणजे हिचे वडील ऋग्वेदीचे, आणि त्यांनी मला सांगितलं तुला मसापामध्ये काहीतरी मिळेल. सो मी मसापामध्ये गेलो त्यांना विचारलं तिकडे की मला रमाबाई रानडेंवरचं पुस्तक हवं आहे. तर त्यांनी पण असा चेहरा केला 1-2 मिनटं आणि म्हणाला की 2 मिनटात घेऊन येते पुस्तक. असं करून त्या पंडिता रमाबाईंचं पुस्तक घेऊन आले. आणि मग त्यांनी ते पुस्तक ठेवलं. तर मी म्हटलं हो हे नाही, मला रमाबाईंचं आहे. नाही त्याच आहेत या, असं वरून त्या म्हणाल्या. मी म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं रमाबाई रानडे या नावाचं पुस्तक सापडलं तर मला द्या. त्याने सांगितलं नाही आहे आमच्याकडे, असं जर काही वेगळी व्यक्ती असेल तर नाही आहे, न्यायमूर्ती रानडेंचं आहे. मी म्हटलं नशीब ते तरी माहिती आहे तुम्हाला. मग रानडेंचं पुस्तक घेतलं. मला वाटतं अरुण टिकेकरांचं पुस्तक आहे. तर टिकेकरांचं पुस्तक मला तिकडे मिळालं. त्याच्यानंतर मग मला एके ठिकाणी मॅजेस्टिकमध्ये एकच प्रत होती पुण्याच्या, तर ती मला त्यांनी दिली. मग ती मी घेतली, मग त्याचे झेरॉक्सेस वगैरे काढले. मग ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. 1924चा काळ एकतर, आणि म्हणजे 1873 ते 1924 असा तो सगळा कालखंड आहे. म्हटलं त्या काळामध्ये रमाबाईंसारख्या एका स्त्रीनी पुस्तक लिहिणं, मग ही एक खूप मोठी गोष्ट त्या काळातली. आणि परत सामाजिक बंधनं पाळून ते लिहिणं, तर ते पुस्तकामध्ये जाणवतं. जेव्हा आपण पुस्तक वाचायला लागतो ना त्यावेळेला त्या प्रत्येक शब्दाशब्दांमध्ये जाणवतं की इथे बरंच काही म्हणायचं आहे, यांना पण ते म्हणता येत नाही आहे. असं तुम्ही वाचाल तेव्हा लक्षात येतं. किंवा त्यांनी आता उदाहरणार्थ असं लिहिलं की स्वतः आले, म्हणजे ते पतींना म्हणजे न्यायमूर्तींना स्वतः म्हणायच्या त्या की स्वतः आले आणि काही न बोलता अभ्यासिकेत निघून गेले. पुढे लिहिलं होतं त्यांनी असो. तर या असोचे मी बरेच अर्थ काढले, कारण त्या असोमधनं बरेच अर्थ निघतात. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल सगळा प्रवास जर बघितला आपण त्यांचा, तर त्या असोतनं बरेच अर्थ निघतात. पण ते अर्थ मी अशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या व्यक्तिचित्रणाला कुठल्याही प्रकारे धक्का नाही पोचता कामा. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांनी 1 लिहिला आहे, त्यांनी 5 लिहिले, त्यांनी 10 लिहिलेत. मग मी काय केलं, मी 2, 3, 4 भरले, 5 इंटॅक्ट ठेवला, मग 6, 7, 8, 9 भरले आणि 10 सेम ठेवला ॲज इट इज. म्हणजे तो ब्रिज पूर्ण होतो आणि मधला रस्ताही भरला जातो, मधला प्रवासही पूर्ण होतो. सो तो सगळा मी तो ग्राफ एकदा रेडी केला, पूर्ण स्क्रीन प्ले, त्याची पटकथा बनवली, कॅरेक्टरायझेशन सगळी केली. आणि नंतर मग मी निखिल साने, दीपक राजाध्यक्ष आणि झीचे जे सगळे प्रोग्रॅमिंग टीम आहे त्यांच्यासमोर ते सगळं ठेवलं. आणि मग त्यांनी वेळ घेतला थोडासा की आम्ही पण जरा एकदा वाचन करतो सगळ्यांनी. मग त्यांनी वाचन केलं तर त्यांना ते इतकं आवडलं की कारण सगळ्यांनीच ती पुस्तक वाचलं होतं. आणि निखिल मला नंतर असं म्हणाला की वीरेन, पुस्तक वाचल्यानंतर टू बी व्हेरी फ्रँक आम्हाला असं वाटलं नव्हतं याच्यावरती मालिकेची पटकथा होऊ शकते म्हणून. याचं कारण त्याला तो एक थोडासा परत
चरित्राचा एक हे आहे तर ते कितपत लोकांना आवडेल आणि अगदी मेन स्ट्रीम सिरियल म्हणून ती येणार. म्हणजे झी मराठीला अगदी प्राईम टाईमला आलेली ती मालिका असल्यामुळे ती अगदीच लोक सगळ्या सासू सुना आणि आता सध्या जे काय धमाल सगळीकडे मनोरंजन चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये ती येणार. सो अल्टिमेटली लोकांना ते आवडलं गेलं पाहिजे. नशिबाने मला असं वाटतं की ती प्रोसेस छान झाली, चांगली झाली आणि त्यांनी लगेचच आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि मग त्याच्यावरती काम सुरू केलं मी.